हरिपाठामध्ये सुद्धा देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेला, अशा पद्धतीचा विचार जो काही आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा मांडलेला दिसतो. ही सायुज्यता नावाची मुक्ती जी काही आहे ती निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्माचं सतत चिंतन केल्याचा परिणाम म्हणून, त्या स्वरूपाची ओढ लागल्याचा परिणाम म्हणून, सतत त्याचा निजध्यास जो काही आहे तो अंतःकरणामध्ये धारण केल्याचा परिणाम म्हणून एक दिवस सद्गुरूंच्या कृपेने चित्ताचा चैतन्यामध्ये लय होऊन मीच आत्मरूप आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे, अशा प्रकारचा अनुभव जो काही आहे तो अनुभव त्याला त्या ठिकाणी येऊन जातो. परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. त्याचबरोबर या उपक्रमाच्या दुसऱ्या आचार्य आदरणीय सीमाताई यांनाही सादर नमस्कार करते. समर्थ रामदासांना साष्टांग नमस्कार करते. समर्थांची वाङ्मयीन मूर्ती असलेल्या श्रीमद ग्रंथराज दासबोधालाही साष्टांग नमस्कार करते. आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. उपक्रमात सामील झालेल्या सगळ्या सहकार्यांना सप्रेम अभिवादन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो आहोत. मुक्ती चतुष्टय हा 4थ्या दशकातला 10वा समास आहे. तत्पूर्वी 9 समास जे काही आहेत ते भक्तीच्या संदर्भातले सांगून झालेले आहेत. आणि भक्तीच्या संदर्भातले हे मूळ समास सांगून झाल्यानंतर मग या 9 समासाची परिणिती काय, या ठिकाणी या सगळ्या नवविधा भक्तींना परिपक्वता आल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय साध्य होतं, तर त्याचा विचार जो काही आहे या मुक्ती चतुष्ट या समासामध्ये केलेला आपल्या लक्षात येतो. आणि त्यामुळे मुक्ती आपल्या सगळ्यांचं, तुम्हा सगळ्यांचं मानव देहाचं खरं म्हणजे शाश्वत कल्याण ज्याच्यामध्ये आहे ती म्हणजे या मुक्तीमध्ये आहे, मोक्षामध्ये आहे. आणि शाश्वत कल्याणाचा विचार तुम्ही आम्ही सातत्याने करतो आहोत दासबोधाच्या माध्यमातून. ग्रंथराज दासबोध तुम्हा आम्हाला समर्थ अद्वैत संप्रदायाचे प्रवक्ते होते आणि त्यामुळे समर्थांनी अद्वैत संप्रदाय जो काही आहे तो अद्वैत संप्रदायाचं संपूर्णपणे कशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे याच्या संदर्भात वारंवार दासबोध ग्रंथामध्ये विवेचन केलेलं दिसतं, मार्गदर्शन केलेलं दिसतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर का आपण विचार केला तर समर्थ आता सुद्धा आपल्याला ही मुक्ती चतुष्टय जे काही आहे ते सांगत आहेत. आणि खरंच मगाशी आरतीताई म्हणाल्या त्याप्रमाणे की कशा कशातून आपल्याला मुक्ती हवी आहे. सातत्याने माणूस स्वतंत्र त्या ठिकाणी व्हावं असं त्याला वाटतं, त्याला पारतंत्र्यात राहू नये असं सातत्याने वाटत असतं. आणि पारतंत्र्यात आपण तुम्ही आम्ही जे काही आहोत ते वासनेमुळे जन्माला आलेलो आहोत आणि वासनेतून आपल्याला सुटका हवी आहे, अज्ञानातून आपल्याला सुटका हवी आहे, अविद्येतून आपल्याला सुटका हवी आहे. त्रिगुणांच्या माध्यमातून जे काही बंधन तुम्हा आम्हाला पडतं त्यातून आम्हाला सुटका हवी आहे. द्वंद्व जे काही वाट्याला सातत्याने प्रत्येक जीवाच्या वाट्याला काही ना काही द्वंद्व जे आहे, कधी सुख असतं, कधी दुःख असतं, कधी मान असतो, कधी अपमान असतो, कधी त्या ठिकाणी निंदा असते किंवा कधी स्तुती असते. आता या सगळ्या द्वंद्वातून सुद्धा सुटावं आणि मोकळं व्हावं यासाठीची ही मुक्ती चतुष्टय त्या ठिकाणी हा समास जो आहे तो समर्थ तुम्हा मला सांगताना दिसतात. आणि विशेषत्वाने शास्त्र अशा पद्धतीने बोलतं की मोक्षयती दुःखम अनेन इति मुक्तीही, किंवा मुक्तीचा आणखीन अर्थ असा आहे की सर्व प्रकारच्या दुःखापासून, बंधनापासून, वासनांपासून, अविद्येपासून, अज्ञानापासून सातत्याने त्या ठिकाणी मोकळं होणं त्याला मुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मुक्ती तुम्हा मला हवीशी वाटते. बघा, एखादा कैदी असतो, तो कैदी जेव्हा त्या ठिकाणी तुरुंगवासामध्ये वास्तव्य त्या ठिकाणी त्याचं होतं, त्याला बांधून टाकल्या जातं आणि तो तशा पद्धतीने जेव्हा त्याच्यामध्ये असतो काहीतरी त्याने गुन्हा केलेला असतो आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्याला काय कैदेत टाकलं जातं आणि त्याला तुरुंगात अडकवल्या जातं. त्याला ते अडकवणं जे काही आहे ते त्याला अजिबात सुद्धा पसंत नसतं. पण त्यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे त्या ठिकाणी त्याची शिक्षा म्हणून त्याला काय केलं जातं, तर अशा पद्धतीने तो याच्यामध्ये तुरुंगवासामध्ये राहतो. पण त्यातनं त्याला सातत्याने सुटण्याची आवश्यकता असते. अगदी लहान पोर असतं बघा, त्या लहान पोराला सुद्धा 2-3 वर्षाचं पोर असेल
पूर्वीच्या काळी आपण उंबरठे असायचे आणि ते उंबरठे त्या ठिकाणी त्याला सातत्याने बाहेर जावंसं वाटायचं. त्याला बाहेर जावंसं वाटायचं, पण त्यावेळेस एकतर काय केलं जायचं, तर त्याला अडचण जी काही अडसर जी काही आहे ती लावली जायची. काही फळी म्हणा किंवा काय म्हणा, की तो बाहेर जाऊ नये, पण त्याची सतत धाव कुठे असायची, तर बाहेरच्या जगाकडे त्याची धाव असायची. अर्थातच त्याला ते बंधन नकोसं वाटायचं. तू कोणालाही पण तरुण मुलाला मुलीला आपण जर का म्हटलं, हे बघ वेळेच्या आत घरी ये बरं का, 7 वाजेपर्यंत घरी आली पाहिजेस, असं तरुण मुलींना ते काय बंधन वाटतं. आणि त्यामुळे आम्हाला मोकळेपणा नाही, आम्हाला स्वातंत्र्य नाहीये, अशा पद्धतीने कुरकूर त्यांची चाललेली असते. अर्थात मी आत्ताच्या पिढीबद्दल बोलत नाही आहे, आत्ताची पिढी फार वेगळी आहे. पण पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने तरुण मुलं मुलींना त्या ठिकाणी काय केलं जायचं, तर बंधनं जे काही आहे ते बंधनं अशी घातली असायची आणि ती बंधनं मात्र कोणालाच आवडत नाहीत. अगदी साध्या साध्या व्यवहारामध्ये सुद्धा अशा प्रकारची बंधनं तुम्हाला आवडत नाही. आपल्याला मोकळेपणा आवडतो, आपल्याला स्वातंत्र्य आवडतं आणि स्वातंत्र्य अर्थात स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार असा त्याचा अर्थ अजिबात सुद्धा होत नाही. आणि उलट स्वैराचाराने आणखीन माणूस गर्तेमध्ये अडकतो. म्हणून स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य असा तर त्याचा अर्थ अजिबात सुद्धा या ठिकाणी घेता उपयोगाचं नाही. आणि म्हणून आम्हाला काय आवडतं सातत्याने, की ते स्वातंत्र्य आवडतं, पारतंत्र्य अजिबात सुद्धा आवडत नाही, मोकळेपणा आवडतो. आणि जिथे जिथे अशा पद्धतीने मग तो मोकळेपणा किंबहुना सुटका जी काही आहे ती सुटका जोपर्यंत आपली या ठिकाणी संसारातून होत नाही, बघा कितीतरी बंधनं तुमच्या आमच्यावरती त्या ठिकाणी येऊन पडतात, की कशा पद्धतीने वागावं, कशा पद्धतीने बोलावं, कशा पद्धतीने आपलं जीवन जगावं, या संदर्भातली सगळ्या प्रकारची बंधनं जी आहे, माणूस गुणांमध्ये जे अडकतो, असं जे काही मी मगाशी म्हटलं, तर सत्वगुणाचा सुद्धा अहंकार होऊन बसतो, रजोगुण तमोगुणाचाही अहंकार असतो. आणि त्यामुळे रजोगुणाच्या किंवा सत्वगुणाच्या किंवा तमोगुणाच्या अहंकारापायी आपण त्या ठिकाणी काय, तर त्या गुणांमध्ये अडकलेलो असतो. मग त्या गुणांमध्ये अडकल्याचा परिणाम म्हणून पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये आम्ही सापडतो. म्हणून गुणांमध्ये सुद्धा अडकता उपयोगाचं नाही. आणि म्हणून भगवंताने सुद्धा गीतेमध्ये सांगितलं, की अर्जुना तू गुणातीत होण्याचा अभ्यास कर. आणि गुणातीत होण्याचा अभ्यास कर म्हणजेच काय, तर कोणत्याही गुणामध्ये तू अडकू नकोस. कोणत्याही गुणामध्ये जरी अडकलास तरी सुद्धा म्हणजे त्या गुणांचा जेव्हा अहंकार होऊन बसतो, तेव्हा तेव्हा माणूस त्या गुणांमध्ये अडकलेला असतो. आणि म्हणून याला 3 प्रकारच्या बेड्या आहेत असं म्हटलं जातं. त्रिगुणांच्या बेड्या ज्या काही आहेत, की त्या ठिकाणी एक काय, तर सोन्याची बेडी आहे, एक जी आहे ती चांदीची बेडी आहे, आणि एक जी आहे तमोगुण जी आहे ती त्या ठिकाणी कशाची बेडी आहे, तर ती लोखंडाची बेडी आहे. अर्थातच कितीही काही म्हटलं तरी सोन्याची बेडी जरी असली तरी ती आम्हाला अडकवायला कारणीभूतच होते. आणि म्हणून सुरुवातीला रजोगुण तमोगुण तर सोडूनच द्यायचा आहे, पण सत्वगुणाच्या बेडीमध्ये, सत्वगुणाच्या अहंकारामध्ये सुद्धा आम्हाला अडकता उपयोगाचं नाही. तो गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी, अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊली सुद्धा त्या संदर्भामध्ये म्हणतात. अर्थातच कुठल्याही प्रकारचं बंधन जे आहे, मग ते द्वंद्वाचं असेल, ते वासनांचं असेल, ते गुणांचं असेल, ते अविद्येचं असेल, असं कुठल्याही प्रकारचं बंधन हे आम्हाला त्या ठिकाणी काय करतं, तर जखडून टाकतं. आणि जखडून जेव्हा टाकतं तेव्हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही काय असतो, तर आनंदात नसतो. कोणताही माणूस जखडलेला आहे आणि तो आनंदात आहे किंवा तो शांती अनुभवतोय असं होत नाही. तर सातत्याने ज्या पद्धतीने माणूस अशा याच्यामध्ये अडकतो, तर तो काय होतो, तर बंधनात पडतो. आणि बंधनातूनच सुटका हेच खरं म्हणजे मोक्षाचं खरं स्वरूप आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून समर्थांनी हा समाज आम्हाला सातत्याने सांगितलेल्या आहेत. सुरुवातीच्या काही 22 ओव्या ज्या काही आहेत, त्या 22 ओव्या त्याच्यामध्ये तपशिलाचा भाग खूप आलेला आहे, की थोडीशी भौगोलिक वर्णन जे काही आहे ते भौगोलिक वर्णन सुद्धा या समासामध्ये समर्थांनी सुरुवातीला केलेलं आढळतं. फक्त पहिल्या 1-2 ओव्या जर का सोडल्या
तर त्या ठिकाणी त्यांनी बाकीचा जो नंतरचा सगळा 3ऱ्या ओवीपासून तर किंबहुना 2ऱ्या ओवीपासूनच 22व्या ओवीपर्यंत हा सगळा तपशिलाचा भाग आहे. फारशा या तपशिलाच्या भागामध्ये तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी काय स्वारस्य वाटत नाही, रस वाटत नाही, किंबहुना ते फार जाणून घेऊन सुद्धा फारसं त्याचा उपयोग नाही. विशेषत्वाने पहिली ओवी जी काही आहे ती त्या ठिकाणी समर्थ म्हणतात, मुळी ब्रह्म निराकार तेथे स्फूर्तिरूप अहंकार तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशकी बोलेला. समर्थ या ठिकाणी म्हणतात की वास्तविक पाहता ब्रह्म जे काही आहे ते निराकार आहे, निरवयव आहे. आणि त्या ठिकाणी निराकार, निरवयव, अव्यय असलेलं, अनंत असलेलं, किंबहुना शाश्वत असलेलं, अशा प्रकारचं हे निर्गुण निराकार असलेलं असं हे ब्रह्म आहे. पण जेव्हा या ब्रह्मालाच त्या ठिकाणी तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तुम्हा आम्हाला प्रत्येक गोष्ट करण्या कुठला ना कुठला अहंकार जो आहे, कुठला अहंकार जागृत झालाय, जणू काही हा शब्द वापरावा लागतो, कारण ब्रह्म निर्गुण निराकार अमन आहे. आणि अमन असलेल्या ब्रह्माला मग कशा पद्धतीचं स्फुरण कसं काय होईल असा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये येणं अगदी साहजिक आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जणू काही अमन असलेल्या अशा या निर्गुण निराकार परब्रह्माला स्फूर्ती झाली. आणि त्या स्फूर्ती काय झाली तर एकोहम बहुश्याम, मी एकुलता एक आहे आणि मी अनेक व्हावं, अशा पद्धतीने त्याला काय झालेलं आहे, स्फुरण झालेलं. हे जे काही स्फुरण आहे हे स्फुरणच त्या ठिकाणी त्या ब्रह्माचा काय आहे तर, आणि म्हणून त्याला मग पुढे काय म्हटलं जातं तर ईश्वर असं म्हटलं जातं. आणि पंचभूतांचा व्यवहार, आणि त्यातूनच पंचभूत जी काही आहे ती निर्माण झालेली आहेत. आता हा सगळा आहे सृष्टी कशा पद्धतीने निर्माण झाली याविषयीचा थोडासा उहापोह जो काही आहे त्या पुन्हा या दशकात अगदी 1-2 ओव्यांमध्ये केलेला दिसतो. आणि हा अहंकार जो आहे तोच शक्तिरूप आहे, किंवा तोच त्या ठिकाणी काय तर वायू स्वरूप आहे. आणि वायू स्वरूपातून मग वायूतूनच काय निर्माण झालं तर वायूतून ती जी काही शृंखला आपल्याला शास्त्रांनी घालून दिलेली आहे, ती घालून दिलेली शृंखला म्हणजे एकुलता एक असलेलं ब्रह्म, त्याला जणू काही काय झाला तर स्फूर्ती निर्माण झाली. आणि त्या स्फूर्तीतून मी एकुलता एक आहे आणि त्याच्यामध्ये मला काय तर मी अनेक व्हावं, अशा प्रकारचा जो काही अहंकार स्फुरण निर्माण झालेला आहे, हे स्फुरण म्हणजेच वायू स्वरूप आहे आणि त्यालाच अहंकार म्हटलेला आहे. आकाशामध्ये आकाश एकदम स्तब्ध असतं आणि स्तब्ध असलेल्या आकाशात एखादी वायूची झुळूक एकदम काय निर्माण व्हावी, तर तशा पद्धतीने इथे वायुरूप असलेला हा अहंकार निर्माण झाला. आणि तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप वगैरे. आता ह्या कशी सृष्टी निर्माण झाली त्याच्या संदर्भात समर्थ तुमच्या आमच्याशी बोलतायत आणि तुम्हा मला अशा पद्धतीने सांगतायत की त्या वायूतूनच तेजाचं स्वरूप निर्माण झालं, तेज निर्माण झालं, तेजातून आप निर्माण झालं आणि मग आपातून पृथ्वी निर्माण झाली. आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण सृष्टीचा विस्तार जो काही आहे, हा संपूर्ण सृष्टीचा विस्तार जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि मग कुठे काय आहे, कुठे काय आहे, अशा पद्धतीने हा सगळा विचार जो काही आहे तो समर्थांनी इथे मांडलेला दिसतो. आणि समर्थांनी मांडलेला हा विचार हा भौगोलिक पद्धतीने तपशील या दृष्टीने सांगितलेला आहे. पण त्या तपशिलाचा आपल्याला फारसा साधनेसाठी आपल्याला काय आहे तर फारसा उपयोग होत नाही. थोडक्यामध्ये ही संपूर्ण निर्माण झालेली सृष्टी किंवा विश्व जे काही आहे किंवा अनंत ब्रह्मांड जे काही आहे, तर हे अनंत ब्रह्मांड हे नाशवान आहे, हे कधीतरी उत्पन्न झालेलं आहे, ते कधीतरी काय होणार आहे तर त्याची काही काळ स्थिती असते आणि कालांतराने त्याचा लय जो काही आहे तो लय होतो. आणि म्हणून या संपूर्ण ब्रह्मांडाच्या संदर्भात एवढंच आपल्याला जाणून घेता येऊ शकतं आणि जाणणं आवश्यक आहे की हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे, विश्व निर्माण झालेलं आहे, ते कायमस्वरूपी टिकणारं नाही, ते काही काळ टिकतं आणि कालांतराने ते संपूर्णपणे लय पावतं. आता या 22व्या ओळीपर्यंत हा सगळा विचार जो काही आहे तो सगळा विचार की कुठे बद्री केदार आहे, कुठे मेरू पर्वत आहे, कशा पद्धतीने त्याची 3 शृंग आहेत आणि त्या प्रत्येक शृंगाचा महिमा कसा वेगवेगळा आहे,
वगैरे हे सगळं तपशील जो काही आहे तो तपशील समर्थांनी आपल्याला इथे सांगितलेला दिसतो. आणि त्या तपशिलामध्ये फारसं शिरण्याचं आपल्याला काही कारण नाही. तुम्ही आम्ही सगळेजण साधक या नात्याने आपल्याला नेमकं काय हवं आहे, तर आपल्याला मुक्ती हवी आहे. आणि ती मुक्ती जर का कोणती हवी असेल तर त्याचेही पुन्हा 4 प्रकार जे काही दिलेले आहेत, त्या 4 प्रकारांचा सुद्धा आपल्याला सखोलतेने विचार जो करायचा आहे, तर तो या 4 मुक्तींचा विचार आपल्याला करायचा आहे. तर थोडासा विचार जो काही याच्यात सप्तसागराचा सुद्धा विचार या ठिकाणी आलेला दिसतो. आणि हे सप्तसागर वास्तविक पाहता आपण पाहतो की हे अशा पद्धतीचे जे काही सप्तसागर सांगितलेले आहेत, ते सप्तसागर म्हणजे नेमके कोणकोणते आहेत, तर याचा थोडक्यात अतिशय थोडक्यामध्ये त्याचा विचार आपण या ठिकाणी करूया. पण त्याला फारसं महत्व देण्याचं काही सुद्धा कारण नाही. पण अशा पद्धतीने या भूमंडळीचा विचार जो काही आहे, संपूर्ण हे भूमंडळ कशा पद्धतीने निर्माण झालं याविषयीचा जो विचार आहे तो समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला दिसतो. आणि हा सांगितलेला विचारचा आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या याने समजावून घ्यायचा आहे. आणि तो समजावून घेत असताना फक्त थोडासा विचार या सप्तसागराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला करता येऊ शकतो. आणि तो विचार म्हणजे आत्ताच्या काळात डॉक्टर काकाताई त्यांच्या याच्यामध्ये म्हणतात, कुठल्या दासबोध चिंतनिकामध्ये ते म्हणतात की वास्तविक पाहता ओढून ताणून असे कुठल्याही प्रकारचे याचे अर्थ आध्यात्मिक दृष्ट्या लावता उपयोगाचे नाही. पण भागवतामध्ये हा विचार थोडासा आलेला आहे. आणि तो भागवतामध्ये आलेला विचार असल्यामुळे आपण थोडासा तो जाणून घेण्याचा या ठिकाणी काय करता येऊ शकतो, तो प्रयत्न करता येऊ शकतो. आणि तो प्रयत्न जर का आपण करायचं ठरवलं तर कशा पद्धतीने तो विचार आलेला आहे, तर ते या ठिकाणी भागवतामध्ये पंचम स्कंधामध्ये तो विचार आलेला आहे. आणि तो विचार सांगताना ते सांगतात की 7 प्रकारचे सागर जे काही आहेत ते 7 प्रकारचे सागर आहेत. आणि ते 7 प्रकारचे सागर हे कुठले कुठले, आता एक दुधाचा सागर आहे, एक त्या ठिकाणी काय घृताचा सागर आहे, एक दह्याचा सागर आहे, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने याच्यातही समर्थांनी सप्तसागराची हे काय मांडलेली आपल्याला दिसते की कशा पद्धतीने त्याचा विचार त्यांनी सांगितलेला आहे, तर ते आपल्याला इथे दिसत आहे. आणि म्हणून त्या एका ओळीमध्ये समर्थ त्या सप्तसागराचा उल्लेख करतात. आणि तो उल्लेख ते म्हणतात अशा पद्धतीने की तया ऐलीकडे हिमाचल जेथे पांडव मिळाले सकळ धर्म आणि तमानीळ पुढे गेले वगैरे. तर येवरी परिघ सप्तसागर ही चौथी ओबी जी काही आहे, मध्य मेरू महाथोर अष्ट दिग्पाळ तो परिवार अंतरे वेष्टीत राहिला. तर या चौथ्या उभीमध्ये अशा पद्धतीने या सप्त सागराचा विचार किंवा उल्लेख जो काही आहे तो समर्थांनी केलेला आपल्याला दिसतो. आणि त्या संदर्भात ते भागवतामध्ये हा जो काही विचार आलेला आहे, तर तो विचार सांगताना त्या ठिकाणी भागवतकार अशा पद्धतीने सांगतात. म्हणजेच महर्षी व्यास जे काही आहे तर ते सांगतात की वास्तविक पाहता दही, दूध, घृत, मद्य, क्षार, ऊस आणि शुद्ध जल अशा पद्धतीने या पौराणिक कल्पना मांडलेली आहे. आणि या पौराणिक कल्पनेमध्ये काव्यमय दृष्टी आणि सत्य यांचा विचार त्या ठिकाणी भागवतामध्ये येतो. आणि प्रत्यक्षात मात्र अशा पद्धतीने जर का विचार केला आपण, तर प्रत्यक्षात दुधाचा सागर जर का असेल तर तो नासण्याची शक्यता आहे की नाही. कारण आपण एक दिवसही दूध जर का तापवलं नाही तर दूध काय होतं, नाश पावतं, म्हणजे नासतं ते त्या ठिकाणी, तर नासण्याची शक्यता आहे. तर हेच विचार आपल्या मनामध्ये येतात. पण याचा विचार जो काही आहे तो या भागवतामध्ये अशा पद्धतीने दिलेला आहे की क्षीरसागर आणि दुधाचा सागर जो काही आहे तो माणूस जर का आजारी पडला तर त्याला रक्त जे काही आहे ते रक्त माणसाचंच दिलं जातं. पण दूध मात्र कोणत्याही जनावराचं जे काही आहे की अतिशय त्या ठिकाणी तो काय कासावीस होत आहेत त्याचे प्राण भुकेने. आणि भुकेने प्राण कासावीस होत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं दूध, कुठल्याही प्राण्याचं दूध जे काही आहे ते दूध कुठल्याही प्राण्याचं दिलं तरी सुद्धा तो जगण्या त्या ठिकाणी जगतो. आणि त्यामुळे ही प्रत्येक ही दूध देणारी जी योनी आहे, आता गाय दूध देते आपल्याला माहितीये, प्रत्येक प्राणीच जो काही आहे ती ही योनी जी काही आहे ती दूध देते आपल्या आपल्या बछड्यांना.
त्या ठिकाणी ती दूध देताना दिसते आणि म्हणून हिला जगन्माता म्हटलेला आहे. आणि ही जगन्माता त्या ठिकाणी म्हणजे कोणत्याही प्राण्यांची माता असू दे, ती नवनिर्मिती कार्य ईशकृपेने हे घडतच राहतं आणि तोपर्यंत दुग्ध देणारी माता रूपी दुधाचा सागर. आता त्याचे अर्थ अशा पद्धतीने भागवतकारांनी लावलेले आहेत आणि म्हणून दूध देणारी जी माता आहे तीच कोण आहे, तर दुधाचा सागर आहे. अशा पद्धतीने हा विचार या भागवतकारांनी केलेला आहे. दुसरा दह्याचा सागर आहे. दह्याचा सागर म्हणजे दही, याचा अर्थ त्या ठिकाणी वात्सल्यतेचं दूध जे मुरलं की त्याचं काय होतं, तर दही होतं आणि ते दूध जे आहे ते वात्सल्याचं प्रतीक आहे. म्हणून वात्सल्याचं प्रगटीकरण म्हणजे त्या ठिकाणी असलेली ही जी बालसृष्टी आहे ती निरागस, निर्मळ, प्रेमळ, भेदरहित अशा पद्धतीने आपल्याला दिसते आणि म्हणून या निरागसतेला किंवा या समभावालाच दह्याचा सागर अशा पद्धतीने म्हटलंय. तुपाचा सागर याचा अर्थ की तुम्ही आम्ही सगळेच जण स्नेह, स्निग्धता, मैत्री, आदर, श्रद्धा, प्रेम, आपुलकी, विश्वास या सगळ्यांनी बांधलेलो असतो. आता हे सगळे काय आहेत, तर जणू काही तुपाचे सागर आहेत. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही काय हवं असतं, तर प्रेम हवं असतं, स्नेह हवं असतं, स्निग्धता हवी असते, मैत्री हवी असते, तर आपुलकी, विश्वास हे सगळं जे काही आहे हे याचे काय म्हटले जातात, तर घृताच्या सागराचे घटक म्हटले जातात. आणि माणसाचा स्नेह किंवा प्रेम हा माणसाचा स्थायी भाव आहे आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून स्नेहाचा सागर म्हणजे हा तुपाचा सागर अशा पद्धतीने याचा काय अर्थ लावला गेलेला आहे. मद्याचा सागर, मद्य कशापासून तयार करतात, तर मद्य हे उसाच्या रसापासून किंवा इतर काही पदार्थांपासून तयार करतात. आता मद्य म्हणजे मेंदूला झिंगवणारा, बधीर करणारा असा एक पदार्थ आहे. आता या दृष्टिकोनातूनच जर का विचार करायचा झाला तर आपल्याला काय काय बधीर करू शकतं, तर एकतर आपल्याला चित्रपट, दूरदर्शन, धन, सत्ता, मद्य यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या बुद्धीला झिंगवतात आणि स्वधर्मापासून परावृत्त करतात. आणि म्हणून या ज्या सगळ्या समाजामध्ये आपल्याला या गोष्टी दिसतात आणि याचा भरपूर प्रमाणात काही लोक वापर करताना दिसतात आणि त्यामुळे मग त्या गोष्टी ह्या मेंदूला त्या ठिकाणी काय झिंग आणणाऱ्या अशा या गोष्टी आहेत आणि यालाच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने काय म्हटलेलं आहे, तर मद्याचा सागर म्हणजे आयुष्याची राख रांगोळी करणारी असं हे घटक आहे, असा हा सागर आहे. आणि म्हणून हा सागर विनाश लवकरात लवकर विनाश घडवून आणणारा असल्यामुळे त्या ठिकाणी याला मद्याचा सागर असं म्हटलंय. क्षारसागर, क्षार म्हणजे खारट आणि अश्रू खारट असतात. आता आपण समुद्राचं पाणी पाहतो, समुद्राचं पाणी सुद्धा कसं असतं, तर खारट असतं आणि हे खारट असणार हे आपल्याला काय म्हणजेच दुःखाचा जो सागर आहे, दुःख पर्वता एवढे असं म्हटलंय ना तुकाराम महाराजांनी, की जास्तीत जास्त दुःख जे काही आहे ते कुठे जाणवतं आपल्याला, तर संसारात त्या ठिकाणी सुख जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे असं तुकाराम महाराज म्हणतात. अर्थातच त्या ठिकाणी काही काही विरहयुक्त अशा प्रकारचे घटना किंवा प्रसंग घडतात, दुःखमय प्रसंग सातत्याने घडत असतात आणि यालाच त्यांनी क्षारसागर म्हणजे सतत वाट्याला काही ना काही प्रत्येकाच्या वाट्याला दुःख जे काही आहे तो दुःख येतच राहतं आणि असं हे जे काही दुःख वारंवार येणारं दुःख जे काही आहे ते आम्हाला नकोसं वाटतं, ते एखाद्या खारट सागराप्रमाणे खारट पाण्याप्रमाणे आहे आणि म्हणून ते सुद्धा आम्हाला नको असतं आणि म्हणून हा क्षार सागर असं त्याचा उल्लेख केलेला. नंतरचा येणारा जो आहे तो उसाचा सागर म्हटलेला आहे. तर ऊस याचा अर्थ मधुरता आणि मधुरता म्हणजे जीवनामध्ये तुम्हा मला मांगल्य, सौंदर्य, माधुर्य अशा पद्धतीने शील सौंदर्य, प्रतिभा सौंदर्य, कर्म सौंदर्य असे अनेक सौंदर्याचे जे प्रकार आहेत ते अनेक सौंदर्याचे प्रकार आम्हाला त्या ठिकाणी काय तर दर्जेदार अशा प्रकारचं जीवन जगवण्यासाठी प्रेरणा देणारे हे सगळे सौंदर्य आहेत. आणि म्हणून जिथे जिथे मांगल्य आहे, पावित्र्य आहे, सौंदर्य आहे, माधुर्य आहे, तिथे तिथे जणू काही ती भगवंताची विभूती आहे
अशा पद्धतीने विचार केलेला आपल्याला दिसतो. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून हा जो काही उसाचा सागर म्हटलेला आहे तो म्हणजे एकमेकांमधलं असलेलं प्रेम, वात्सल्य किंवा त्या ठिकाणी असलेलं सौंदर्य, प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य असतं आणि ते आम्हाला काय देतं तर आनंद देतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्याला उसाचा सागर म्हटलेला आहे. आणि अगदी शेवटचा सागर जो काही आहे तो शुद्ध जलाचा सागर अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केलेला आहे. की संपूर्ण आपलं अंतर्बाह्य जीवन, आणि जलाला काय म्हटलं जातं तर जीवन असं म्हटलं जातं. तर अंतर्बाह्य जीवन आमचं जेव्हा शुद्ध असेल तर तेव्हाच खऱ्या अर्थाने आमचा मोक्षाकडचा प्रवास जो काही आहे म्हणजेच सदाचार, न्याय, नीती, धर्माचरण हे सगळं जे काही आहे किंवा शौच ज्याला म्हणतात म्हणजे शुद्धता ज्याला म्हणतात, ती सगळी शुद्धता जेव्हा आमच्या अंतःकरणात येते तेव्हा खऱ्या अर्थाने मग आमचं जीवन हे काय तर प्रगतिशील होतं. आणि प्रगतिशील होऊन ते मोक्षाकडे जायला कारणीभूत होतं. आणि त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या सप्तसागराचा विचार जो काही आहे तो भागवतामध्ये सुद्धा पंचम स्कंदामध्ये आलेला आहे. त्याचा थोडासा उल्लेख त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र समर्थांनी इथे 22व्या ओवीपर्यंत जवळजवळ काय सांगितलेलं आहे तर संपूर्ण भौगोलिक स्थिती कशी आहे तर याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आपल्याला केलेलं दिसतं. त्या तपशिलामध्ये आपण न जाता आता आपण एकदम त्या ठिकाणी समर्थांच्या या मुक्ती संदर्भातल्या विचाराकडे आपण जाऊया. त्यांनी जो येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे, स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण, असे 4 प्रकारच्या मुक्ती सांगतात. मुक्ती याचा अर्थ अखंड आनंदाची स्थिती. मुक्ती याचा अर्थ वासनाच्या रेट्यात पूर्णपणे काय आहे तर सुटका. आणि म्हणून हळूहळू का होईना आमच्या वासना ज्या काही आहेत त्या वासना पूर्णपणे निर्मूलन झाल्या पाहिजे. आधी आमच्या वाईट वासना अंतःकरणामध्ये असतात, त्याला चांगल्या वासनांनी म्हणजे शुभ वासनांनी आम्हाला छेद द्यावा लागतो. म्हणजे अशुभ वासना ज्या काही अंतःकरणामध्ये आहेत त्या अशुभ वासनांना आम्हाला कशाने छेद द्यावा लागतो तर शुभ वासनांचा त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलेला विचार, संतांनी सांगितलेला विचार हा जो काही आहे तो विचार घेऊन, कारण प्रत्येक मनुष्य जन्माला जो आलेला आहे तो वासनेमुळेच जन्माला आलेला आहे. वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल हे आपल्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि म्हणून ही वासना जर निर्मूलन करायची असेल, पण सुरुवातीच्या काळामध्ये साधकाच्या अंतःकरणामध्ये दोन्ही प्रकारच्या वासना असतात. त्या शुभ वासना आणि अशुभ वासना असतात. पण अशुभ वासनांना हळूहळू छेद द्यायचा आणि शुभ वासना ज्या आहेत त्या प्रवाहित होत जातील या संदर्भात सातत्याने तशा पद्धतीची साधना जी काही आहे तशा प्रकारची साधना आम्ही करत राहिलो तर संत वाङ्मयाचा हाताशी घेऊन किंवा शास्त्र हाताशी घेऊन अशुभ वासना ज्या काही तुमच्या आमच्या अंतःकरणात आहेत तर त्या तुमच्या आमच्या अंतःकरणात असलेल्या अशुभ वासना शुभ वासनांनी पूर्णपणे निर्मूलन करायच्या. आणि कालांतराने शुभ वासना सुद्धा ज्या काही आहेत तर त्या सुद्धा काय झाल्या पाहिजेत तर त्या सुद्धा एक दिवस पूर्णपणे नाहीशा झाल्या पाहिजेत. आणि त्या नाहीशा होण्यासाठी मुक्ती चतुष्ट आहे. कुठलीच वासना अंतःकरणात राहता उपयोगाची नाही. जेव्हा कुठलीही वासना अंतःकरणात राहणार नाही ते कशामुळे होईल तर साहजिकच ते ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आत्मज्ञान जे काही आहे ते आत्मज्ञान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पूर्णपणे ह्या वासनांचा रेटा जो तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेला आहे तो पूर्ण काय होऊन जातो तो भस्मसात होऊन जातो. अशा पद्धतीने गीतेने सुद्धा त्या ठिकाणी विचार सांगितलेला आहे. आणि ह्या ज्या काही म्हणजे संचित जे काही आमचं जमा झालेलं असतं ते संपूर्णपणे जमा झालेलं संचित हे आत्मज्ञान झालं असता ते पूर्णपणे काय होतं तर भस्मसात होऊन जातं. आणि अशा पद्धतीने भस्मसात झाल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी एकही वासना शिल्लक राहत नाही. आणि क्रियमाण कर्म जेव्हा माणूस करतो म्हणजे संचित जळून गेलेला आहे आणि प्रारब्ध भोगूनच संपवायचं आहे. आणि क्रियमाण जे आहे ते क्रियमाण मात्र मी करत नाही तर मी केवळ निमित्त मात्र आहे किंवा मी करत नसून मग भगवंतच माझ्या माध्यमातून करून घेत आहे
अशा पद्धतीचा विचार जो काही आहे तर तो विचार सातत्याने क्रियमान कर्मामध्ये सांभाळण्याचा परिणाम म्हणून क्रियमान कर्म पुन्हा संचितात जमा होत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशा पद्धतीने तो सुटकेचा विचार जो काही आहे, मोकळ होण्याचा विचार जो काही आहे, मुक्तीचा विचार जो काही आहे तो आम्हाला शास्त्रकारांनी संतांनी अशा पद्धतीने सांगितलेला आहे. आता चारही प्रकारच्या ज्या मुक्ती सांगितलेल्या त्या चारही प्रकारच्या मुक्तींचा विचार आपल्याला जरा थोडा विस्तृत करण्याची आवश्यकता आहे. या चारही मुक्ती ज्या काही सांगितलेल्या आहेत तर त्यातली पहिली मुक्ती जी सांगितली ती सलोकता. या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने या संदर्भात विचार केलेला दिसतो. 2-3 ग्रंथांचा आधार जर का आपण घेतला, आता आपण हरिपाठ जेव्हा म्हणतो, हरिपाठामध्ये सुद्धा देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेला अशा पद्धतीचा विचार जो काही आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा मांडलेला दिसतो. आता या चारही मुक्ती ज्या काही आहेत त्यातल्या पहिल्या 3 मुक्ती ज्या काही आहेत त्या 3 मुक्ती म्हणजे सलोकता, समीपता आणि स्वरूपता. आता याचा प्रत्येक या मुक्तीचा विचार जो काही आहे तो विचार आपण करूया. आणि मुक्ती याचा अर्थ विशेषत्वाने सकल दुःखांची त्या ठिकाणी कारणासह सकल दुःखांचा नाश आणि काय तर परमात्म्याची प्राप्ती किंवा आनंदाची प्राप्ती, हा यालाच काय म्हटलेलं आहे तर कारणासह सकल दुःखांची निवृत्ती ही झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आनंदाची प्राप्ती जी काही आहे, परमात्म्याची प्राप्ती जी काही आहे त्यालाच त्यांनी मुक्ती म्हटलेलं आहे, त्यालाच त्यांनी बंधनातून सुटका म्हटलेला आहे, त्यालाच कैवल्य अशा प्रकारचा शब्द वापरलाय किंवा अखंड समाधान, अखंड शांती आणि अखंड आनंद हा अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी या संदर्भामध्ये सांगितला जातो. आता तुम्हा मला सगळ्यांनाच अखंड शांती, अखंड समाधान, अखंड तृप्ती, अखंड निर्भयता ही प्राप्त होण्या व्हावी अशा प्रकारचा काय असतो मनामध्ये आपला विचार असतो किंवा भाव आपल्या अंतःकरणामध्ये तशा प्रकारचा असतो. पण या ठिकाणी 4 प्रकारच्या मुक्तींमध्ये पहिल्या 3 मुक्ती कशा नाशवंत आहेत हा विचार सांगितलाय आणि त्या मुक्ती सुद्धा कशा पद्धतीने त्याचा खुलासा आहे जो आहे तो वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने केलेला आपल्याला दिसतो. अगदी सगळ्यात पहिला सलोकता याचा अर्थ एखादी व्यक्ती विष्णूची काय उपासना करते आहे किंवा भगवान शिवाची उपासना करते आहे, उपासना करता करता त्या ठिकाणी त्या व्यक्तीला म्हणजे कुठल्याही प्रकारचं ज्ञान न होता म्हणजे अर्थात आत्मज्ञान न होता त्याला जेव्हा त्याचं निधन होतं तेव्हा त्यांनी जी केलेली भक्ती आहे त्या भक्तीचा परिणाम म्हणून त्याला विष्णू लोकात किंवा शिवलोकात किंवा ब्रह्मलोकात अशा पद्धतीने ज्याची ज्याची तो उपासना करेल त्याची काय त्याला प्राप्ती होते, त्या लोकामध्ये तो जातो. ते हे जे काही असे लोक सांगितलेले आहेत तर विशेष करून शिवलोक आहे म्हणजे कैलासाचा असलेला लोक ज्याला म्हटलं जातं म्हणजे भगवान शंकर जिथे वास्तव्य करतात तो शिवलोक आहे. दुसरा लोक जो आहे तो विष्णू लोक आहे, तिसरा लोक आहे ब्रह्मलोक आहे. म्हणजे अशा पद्धतीने अनेक लोकांची संकल्पना शास्त्रकारांनी मांडलेली आहे आणि त्या याची भक्ती करणार त्या देवतेची भक्ती करणारा पण आत्मज्ञान न झालेला तो मग मरणानंतर कुठे जातो तर मरणानंतर तो त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये त्या ठिकाणी राहायला जातो. अशा प्रकारचा हा सलोकता नावाची मुक्ती आहे. पण त्या लोकांमध्ये राहायला गेल्यानंतर कुठपर्यंत तो त्या ठिकाणी तिथे राहतो तर त्याच्याजवळ पुण्याचा साठा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या लोकात त्याला राहायला मिळतं. पण पुण्याचा साठा संपला की त्याला पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून जे पुन्हा आम्हाला जन्म मरणाच्या चक्रात जे अडकवते आणि अशा पद्धतीने जी आम्हाला पूर्णपणे मुक्त करत नाही तिला सलोकता नावाची मुक्ती अशा पद्धतीने म्हटलं जातं. दुसऱ्या दृष्टिकोनातून याचा विचार जर केला तर आपण एक हाही पण विचार त्या ठिकाणी बघूया की सलोकता याचा अर्थ की एका पद्धतीने देव मूर्ती रूपाने तुमच्या आमच्या जवळ आहे. म्हणजे देवघरामध्ये आपले देव असतात आणि त्यांची मनापासून यथासांग भावयुक्त अंतःकरणाने खरंच आपण कुठला लोक बघितलाय किंवा काय शास्त्रांनी सांगितलंय त्यामुळे तो मान्य करायचा
पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सुद्धा याचा अर्थ काढू शकतो किंवा तो त्या ठिकाणी जास्त अपील होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही देवघरामध्ये बसतो, देवाजवळ बसतो आणि अतिशय मनापासून भावयुक्त अंतःकरणाने पूजा वगैरे करतो, तेव्हा आपल्याला तेवढ्या वेळ एक प्रकारचा आनंद, एक प्रकारची शांती अनुभवायला मिळते. आता ही जी काही देवाजवळ बसून थोड्या वेळ केलेली ही जी काही भक्ती आहे आणि अत्यंत एकाग्रतेने केलेली आहे, याच त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे तेवढ्या वेळापुरतं आम्हाला काय होतं, तर शांती किंवा आनंदाचा अनुभव येतो. पण तिथून उठल्यावर पुन्हा जेव्हा व्यवहारातली आम्ही कामं करायला लागतो किंवा काय लोकांशी व्यवहार करावा लागतो, तेव्हा मात्र त्या ठिकाणी मग त्या शांतीचा आणि आनंदाचा मागमूस सुद्धा राहत नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सुद्धा सलोकता मुक्ती जी काही आहे, त्या अशा पद्धतीने सुद्धा विचार मांडलेला आहे. दुसरा एक आणखीन एक तिसरा विचार या संदर्भामध्ये अशा पद्धतीने मांडला जातो की संततेची देव, देवतेची संत. हे आपल्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की संत किंवा सद्गुरू ज्या गावामध्ये राहतात, त्या गावामध्ये राहायला मिळणं म्हणजे काय आहे, तर सलोकता मुक्ती आहे. की आम्ही संतांच्या गावामध्ये राहतो, आम्ही डॉक्टर काकांच्या मुरगुडमध्ये राहतो, अशा पद्धतीने त्या गावामध्ये काही काळ आपल्याला राहायला मिळू शकतं. पण आपण कायमस्वरूपी त्या बरं तेवढ्याने केवळ काकांच्या गावामध्ये किंवा संतांच्या गावामध्ये राहिल्यानंतर मुक्ती मिळेल असं नाही. तर त्या लोकांमध्ये राहणं म्हणजे, कारण सद्गुरू जे आहेत ते काय आहेत, तर देव स्वरूप झालेले आहेत आणि म्हणून ते देवच आहेत. आणि म्हणून देवलोकात राहणं म्हणजे सद्गुरूंच्या त्या ठिकाणी गावामध्ये किंवा लोकांमध्ये राहणं, अशा प्रकारचाही विचार एका ठिकाणी सांगितलेला आहे. दुसरी जी मुक्ती आहे, तर ती दुसरी म्हणजे समीपता नावाची मुक्ती. अर्थातच शास्त्रकारांनी या संदर्भामध्ये की ज्या देवतेंचा आम्ही काय करतो, तो उपासना करतो, तर त्या देवतेची उपासना केल्याचा परिणाम म्हणून अधिक त्याच्या पुढची म्हणजे हा क्रमविकास आहे असं म्हटलं तरी काही सुद्धा हरकत नाही. की नुसतं लोकात राहायला मिळतं असं नाही, तर त्या ठिकाणी देवाजवळ राहता येणं याला समीपता असं म्हटलेलं आहे. की जसे त्या ठिकाणी लक्ष्मी आहे किंवा काय लक्ष्मी भगवंताच्या चरणाशी बसलेली आहे. आता ही काय आहे, तर ही लक्ष्मीच्या दृष्टिकोनातून कुठली हे आहे मुक्ती, तर समीपता नावाची मुक्ती आहे. आता आपण जास्तीत जास्त जेव्हा भगवंताच्या अवतारांच्या कथा ऐकतो, 3-3 तास सत्संग चाललेला असतो, त्या 3 तासामध्ये आम्हाला त्या ठिकाणी अधिकाधिक म्हणजे पहिलं जे आपण देवाजवळ बसतो आणि देवाजवळ पूजा अर्चा करतो, ते अगदी थोड्या वेळ बसलेलो असतो, तेव्हा मला आनंदाचा किंवा शांतीचा, प्रेमाचा अनुभव येऊ शकतो. नंतर दुसऱ्या अर्थाने विचार केला समीपता भक्तीचा, तर जेव्हा अशा पद्धतीने राम कृष्णादी अवतारांच्या कथा, सत्संग जे काही आहे, ते सत्संग त्या ठिकाणी 3-3 तास चाललेले असतात, तर त्यावेळेस त्या ठिकाणी 3-3 तास आम्हाला काय येतो, तर शांतीचा, आनंदाचा अनुभव जो काही आहे, तर तेवढ्या पुरता आम्हाला त्या ठिकाणी तो अनुभव येतो. ते कथा सांगत असताना किंवा कथा ऐकत असताना त्याचं रूप चिंतन म्हणा, गुणचिंतन म्हणा, त्याच्या कथा म्हणा, हे सगळं जेव्हा आम्ही ऐकत असतो, तेव्हा तेवढ्या पुरतं आम्हाला शांतीचा अनुभव येतो, आनंदाचा अनुभव येतो. आता म्हणजेच काय, की आणखीन देवाच्या जवळ नुसतं लोकात नाही गेलेलो, तर आम्ही आणखीन काय गेलेलो आहे, तर समीप गेलेलो आहे. आणि भगवंताच्या अशा पद्धतीने समीप जाण्याचा या माध्यमातून त्या ठिकाणी जेव्हा प्रयत्न केला जातो, तेव्हा ती समीपता नावाची मुक्ती जी काही आहे, पण ती सुद्धा किती राहणार आहे, आपण पूर्ण वेळ नाही त्याच्यामध्ये राहू शकत. आणि म्हणून ती जी मुक्ती आहे ती सुद्धा कशी आहे, तर ती सुद्धा त्या ठिकाणी काय म्हटलेली आहे, तर नाशवंत आहे अशी म्हटलेली आहे. आणखीन तिसऱ्या अर्थाने विचार जर का आपण केला, तर समीपता म्हणजेच नुसतं सद्गुरूंच्या गावामध्ये राहणं नाही, तर सद्गुरूंच्या घरामध्ये आणि सद्गुरूंच्या जवळ राहता येणं. आता सद्गुरूंच्या जवळ सुद्धा आपल्याला किती दिवस राहता येईल, तर 8 दिवस 15 दिवस जास्तीत जास्त. म्हणजे आपण सातत्याने प्रापंचिक लोक
सद्गुरूंच्या जवळ सुद्धा आपण किती राहू शकणार आहोत? म्हणजे समीपता जी मुक्ती आहे ती सुद्धा कशी आहे तर नाशवंत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती सुद्धा मुक्ती शाश्वत अशा प्रकारची नाही. तिसरा जी काही म्हटली आहे ती स्वरूपता. त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप प्राप्त होणं याला म्हणायचं स्वरूपता. आता हे जे काही जय विजय वगैरे अशा प्रकारचे पार्षद आहेत ते हे कसे आहेत तर ते भगवंतासारखेच दिसतात. म्हणजे त्यांचं रूप जे काही आहे ते रूप त्या ठिकाणी भगवंताचं रूप त्यांना प्राप्त होतं. अशा पद्धतीने स्वरूपता नावाची मुक्ती आहे. पण ते त्यालाही पुन्हा मर्यादा आहे. पुन्हा त्यांचंही पुण्य संपलं की पुन्हा त्यांचे तिथून काय होणार आहे तर पुन्हा त्यांची हकालपट्टी होणारच आहे. अर्थातच ती सुद्धा मुक्ती जी काही आहे ती कशी आहे तर खऱ्या अर्थाने शाश्वत म्हणता येत नाही आणि म्हणून ती पण नाशिवंत आहे असं म्हटलेलं आहे. आता आणखीन दुसऱ्या पद्धतीने विचार आपल्याला जर करायचा झाला तर सगुण निराकाराच्या ईश्वराच्या आज्ञा पालन करणं, त्याच्या स्वरूपाची ओढ लागणं, स्वधर्माचं पालन करता करता त्या ठिकाणी स्वरूपतेच्या अनुभवासाठी श्री गुरूंच्या त्या सांगण्याप्रमाणे जास्तीत जास्त त्या विचारात राहणं आणि त्या विचारात राहणं की माणूस बऱ्याच म्हणजे काळ त्या विचारामध्ये राहू शकतो की देहाने जी जी काही कर्तव्य आपल्या वाट्याला आलेली आहे ती कर्तव्य तर वाट्याला आलेली कर्तव्य तर व्यवस्थितरित्या पार पाडतोय. पण मनाने जे काही आहे त्या मनाने जे काही सद्गुरूंचा उपदेश आहे त्या सद्गुरूंच्या उपदेशामध्ये राहणं आणि त्या उपदेशात राहणं हीच काय आहे किंवा पुष्कळदा बघा बरेचसे साधक अशा पद्धतीचे असतात की ते सद्गुरूंच्या त्या ठिकाणी इतक्या सद्गुरूंसारखंच बोलायला लागतात, सद्गुरूंसारखंच हातवारी करायला लागतात. बोलण्याची ढब, सांगण्याची ढब, प्रवचन कीर्तन करताना त्यांची कशी असते तर गुरूंसारखीच त्या ठिकाणी बोलण्याची ढब असते, बसण्याची ढब असते, किंबहुना त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव जे काय असतात ते सुद्धा आपल्याला म्हणजे असं वाटतं की अरे सद्गुरूच बोलतायत का काय. म्हणजे या दृष्टिकोनातून ही काय होते तर ही स्वरूपता मुक्ती जी काही आहे तर ही मुक्ती अशा पद्धतीने त्याचा विचार केला जातो. पण ही सुद्धा हळूहळू जसं जसं नाम खोलवर जात जाईल अखंड ध्यानाचा अभ्यास जो काही आहे तो ध्यानाचा अभ्यास खरा देव कोण आहे आणि त्या देवाशी एकरूप व्हायचं असेल तर त्या ठिकाणी ध्यानाच्या माध्यमातून मधून सातत्याने काय तर मनुष्य साधक जो आहे उत्तम प्रतीचा साधक जो काही आहे तो अशा पद्धतीने त्या विचारात राहतो आणि मधून सातत्याने ध्यान करण्याचा तो काय अभ्यास करत असतो, सराव करत असतो आणि त्या वेळेस त्याला त्या ठिकाणी तो कशा तर तशा पद्धतीने त्याला जास्तीत जास्त शांती, आनंद, समाधान जी काही आहे त्याची वाढीच लागलेली असते आणि ती वाढीच लागल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये ते नाम भरून राहतं आणि म्हणून हळूहळू त्याचं अज्ञान, भ्रम हे सगळे जे काही आहेत ते नाहीसे व्हायला लागतात आणि जसे जसे ते नाहीसे अज्ञान, अविद्या ही नाहीशी व्हायला लागते तशी तशी त्याच्या अंतःकरणात अधिकाधिक शांती, आनंद, समाधान जे काही आहे ते त्याला प्राप्त व्हायला लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला काय म्हटलेलं आहे तर स्वरूपता नावाची मुक्ती म्हटलेलं आहे. पण ती सुद्धा कशी आहे तर ती सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे शाश्वत अशी म्हटल्या जात नाही. पण जास्तीत जास्त काळ जो काही आहे तो जास्तीत जास्त काळ तो अशा पद्धतीने शांतीचा, आनंदाचा अनुभव घेत असतो. पण तो पूर्णपणे त्याला देवाचं स्वरूप म्हणजे देवाशी एकरूपता जी काही आहे ती देवाशी एकरूपता त्या ठिकाणी म्हणजेच ब्रह्मतत्वाशी एकरूपता त्याची झालेली नसते आणि म्हणून त्याला पुन्हा तो काय तर तो उत्थान पावतोच त्याच्यातनं आणि पुन्हा संसारामध्ये येतो आणि म्हणून ती सुद्धा मुक्ती जी काही आहे ती स्वरूपता नावाची मुक्ती सुद्धा शाश्वत म्हटल्या गेलेली नाही. मग चौथी मुक्ती सांगितलेली आहे आणि ती म्हणजे सायोज्यता नावाची मुक्ती आणि ही सायोज्यता नावाची मुक्ती जी काही आहे ती निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्माचं त्या ठिकाणी सतत चिंतन केल्याचा परिणाम म्हणून त्या स्वरूपाची ओढ लागल्याचा परिणाम म्हणून सतत त्याचा निजध्यास जो काही आहे तो अंतःकरणामध्ये धारण केल्याचा परिणाम म्हणून एक दिवस सद्गुरूंच्या कृपेने
चित्ताचा चैतन्यामध्ये लय होऊन मीच आत्मरूप आहे, मीच ब्रह्म आणि आत्माच ब्रह्मरूप आहे, अशा प्रकारचा अनुभव जो काही आहे तो अनुभव त्याला त्या ठिकाणी येऊन जातो. आणि तो जो काही अखंड काय तो आनंदाचा अनुभव त्याला येतो, तर तो अनुभव स्थिर व्हावा, अपरिवर्तनीय व्हावा आणि दृढ व्हावा, यासाठी पुन्हा 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 त्या ठिकाणी तो काय करत राहतो, तो साधक जो काही आहे तो पुन्हा पुन्हा त्या अनुभवासाठी सातत्याने सद्गुरूंचं मार्गदर्शनही आहे, सद्गुरूंची कृपा पण आहे आणि त्याचबरोबर साधनाही उच्च प्रतीची अशा प्रकारे साधना करतोय. करता करता जेव्हा त्याचा अनुभव दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय अशा प्रकारचा अनुभव येऊन जातो त्याला, तेव्हा मात्र तो आता काय झाला तर ब्रह्मापासून, देवापासून वेगळा राहिलेलाच नाही. देव पाहया गेलो तो देवची होऊन ठेलो, अशा पद्धतीने जे तुकाराम महाराज म्हणतात, तर तशा प्रकारची अवस्था त्याला काय येते तर अनुभवायला येते. आणि आता त्याची शांती, आनंद, समाधान, तृप्तता जी काही आहे ती मात्र अखंड काय काय होते तर अखंड स्वरूपाची असते. आणि अशी जी काही अखंड स्वरूपाची झालेली ही जी आनंद, शांती, निर्भयता, समाधान वगैरे जे त्याला प्राप्त होतं, त्याला त्या ठिकाणी त्या परब्रह्माशी एकरूप झाला, म्हणजेच त्या परब्रह्मामध्ये तो विलीन झाला. त्या परब्रह्माशी ऐक्य जेव्हा पावला, म्हणजे जीव ब्रह्मैक्य जे काही आहे ते जीव ब्रह्मैक्य जेव्हा त्याला त्या ठिकाणी अनुभवायला येऊन जातं, तेव्हा मात्र त्याला ती सायोज्य मुक्ती, आता त्याच्या सगळ्या वासना ज्या काही आहेत त्या सगळ्या वासना या त्या ठिकाणी संचित जे आहेत ते पूर्णपणे जळून जातं. आणि ते संपूर्ण संचित जळून गेलं आहे. प्रारब्ध तर भोगूनच त्याला संपायचं असतं उर्वरित आयुष्यामध्ये. आणि क्रियमान कर्म जे काही आहे, वर्तमान जे काही आहे, त्या वर्तमानामध्ये मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी काहीही करत नाही. कारण आत्मा किंवा ब्रह्म अकर्ता आहे आणि मी अकर्ता आहे. फक्त माझ्या माध्यमातून भगवंत त्या ठिकाणी काय जे काय करायचं ते करवून घेतो आहे, अशा पद्धतीचा विचार आतमध्ये अखंड जागृत असल्याचा परिणाम म्हणून क्रियमाणाचा लेप जो काही आहे तो लेप त्याला अजिबात सुद्धा लागत नाही. आणि तो लेप न लागल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी तो काय अखंड, अनुकूल असू दे किंवा प्रतिकूल, कशाही प्रकारची परिस्थिती येऊ देत, पण त्याच्या आनंदाला यत्किंचित सुद्धा तडा जात नाही, त्याच्या समाधानाला तडा जात नाही. तर अशा पद्धतीने या 4 मुक्ती, आणि मग त्यातली ही जी काही शेवटची सायोज्यता मुक्ती जी काही आहे, त्याला म्हटलेलं आहे की त्याला पुन्हा जन्म मरणाच्या चक्रातून तो पूर्णपणे सुटून जातो. कारण वासनाच त्याच्या पूर्णपणे काय झाल्या तर त्या ठिकाणी नाहीशा झाल्या, आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला मग पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. आणि अशा पद्धतीने तो जन्म मरणाचा काय तर फेऱ्यातून पूर्णपणे सुटून जातो. आणि ते म्हणतात की म्हणून तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, सायोज्य मुक्ती ते केवळ जाणी जयसी. अशा पद्धतीने समर्थांनी त्याचं काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे की निर्गुण तो परमात्मा कसा आहे, निर्गुण आहे, निश्चळ आहे, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले त्याच्या अंतःकरणामध्ये. अशा पद्धतीने मीच ते निर्गुण ब्रह्म आहे, तो परमात्मा आहे, अशा प्रकारचा निश्चळ असलेला मी निश्चळ आहे, अशा प्रकारचा काय तर विचार, अशा प्रकारचा अनुभव सातत्याने तो घेत असतो. आणि यालाच मग सायोज्य मुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की निर्गुणी अनन्य असता तेणे होय सायोज्यता. सायोज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती त्या भगवंताच्या स्वरूपाशी, आणि भगवंताचं स्वरूप जे काही आहे म्हणजेच ब्रह्मरूप जे काही आहे, ब्रह्मस्वरूप जे काही आहे ते कसं आहे तर सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहे. आणि म्हणून मीच स्वतः सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहे, अशा प्रकारचा त्याला अनुभव येऊन जातो. आणि तो अनुभव हा या ब्रह्मस्वरूपाचं अखंड चिंतन केल्याचा परिणाम म्हणून ती सायोज्यता मुक्ती अशी या त्या साधकाला प्राप्त होते. आणि तो सिद्धावस्थेला त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणून केवळ सगुण भक्ती करून चालत नाही, तर सगुणापेक्षा श्रेष्ठ आणखी निर्गुण भक्ती आहे. पण सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हा सुद्धा विचार समर्थ आपल्याला सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि पुष्कळदा तर अनेक संत असे आहेत
की त्या संतांनी निर्गुण प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर पुन्हा भगवंताची सगुण रूपामध्ये भक्ती केलेली आहे. का ते अशी करतात, तर त्यांची जी तशा प्रकारची जी भक्ती असते की निर्गुण प्राप्त झालेला आहे, निर्गुण त्यांना त्याचा अनुभव येऊन गेलेला आहे, पण तरी सुद्धा ते विठ्ठलाची भक्ती करतात, तरी सुद्धा ते रामरायाची भक्ती करतात. जसं समर्थ त्या ठिकाणी समर्थांचा सुद्धा काय तर रामरायाची भक्ती त्यांची सुरूच होती. आता ती काय आहे, तर ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा ज्ञानोत्तर भक्ती ही संतांची सुरूच राहते. आणि खऱ्या जीवनमुक्ती जी काही आहे, म्हणजे जिवंत असतानाच किंवा जीवन जगत असतानाच त्या ठिकाणी त्याचा अनुभव घेऊन ती मुक्ती जी काही आहे, तर ती मुक्ती त्या ठिकाणी सातत्याने, म्हणजे तशा प्रकारची अवस्था, तशा प्रकारची स्थिती जी काही आहे, ती स्थिती प्राप्त करून घेता आली पाहिजे. म्हणून त्या तिन्ही भक्ती ज्या काही आहेत, की ज्या मरणानंतर मुक्ती ज्या काही आहेत, त्या मरणानंतर मिळणाऱ्या त्या मुक्ती आहेत, तर त्या त्यांनी शाश्वत म्हटलेल्या नाही, पण जीवनमुक्त अवस्था जी काही आहे त्या अवस्थेला मात्र त्यांनी शाश्वत म्हटलेलं आहे. त्यालाच त्यांनी सायुज्य मुक्ती म्हटलेलं आहे. आणि तशा पद्धतीने तुमचा आमचा प्रयत्न सुद्धा सातत्याने त्या जीवनमुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारची साधना करावी या संदर्भातला तुमचा आमचा प्रयत्न हा सातत्याने असला पाहिजे. आणि तो तसा जर का असेल तर सद्गुरु कृपा एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही, आत्मकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आत्मकृपा जर का झाली तर आमचा त्या ठिकाणी उर्वरित जे आयुष्य आहे त्या ठिकाणी त्या सिद्धाचं उर्वरित जे आयुष्य असतं ते अखंड शांत, तृप्त, समाधान, आनंदी अशा प्रकारचं तो जीवन उर्वरित जगत असतो. आणि तीच खरी शाश्वत मुक्ती म्हटलेली आहे, सायुज्यता मुक्ती म्हटलेली आहे. आणि त्यालाच संतांनी ग्राह्य मानलेलं आहे, त्यालाच महत्वाची अशी त्यांनी सांगितलेली आहे. अगदी आता 5 मिनिटं आपल्या हातामध्ये राहिलेल्या आहे, त्या 5 मिनिटामध्ये आपण मंदाताईंनी दिलेला एक दृष्टांत जो काही आहे, त्या दृष्टांताच्या आधारे त्या ठिकाणी या चारही मुक्तींचा विचार करूया. मंदाताईंनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा दृष्टांत सांगितला. त्या असं म्हणतात की राणी नावाची एक मुलगी होती, आणि ती राणी नावाची मुलगी लहान असताना सातत्याने आपल्या आईजवळ राहत होती. आणि ते आईजवळ सातत्याने, आणि आईच हे तिचं दैवत होतं. सातत्याने तिला आई हवी हवीशी वाटायची. ती तीच तिचं सर्वोत्तम आणि प्रियोत्तम अशा प्रकारची तिची काय होती, त्या राणीची ती आई जी आहे तेच दैवत आहे, आणि ती सतत आईजवळ राहते आहे. आता त्या राणीच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला, ते 1-2 वर्षाचं मूल, आणि ते 1-2 वर्षाचं मूल म्हणजेच ती राणी, ती सतत आईजवळ राहते, म्हणजे तिला काय आहे, तर ती सलोकता नावाची तिची ती मुक्ती आहे. नंतर तिथं आणखीन थोडीशी मोठी होते, तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी आईशिवाय दुसरं दैवत नसतंच. सतत आईच्या जवळ 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 ती राहत असते. आणि त्यामुळे आईजवळ झोपणं, आईजवळच राहणं, आईच्या ताटातच जेवणं, अशा पद्धतीने तिचं काय चाललेलं असतं, तर तिचा हा जो काही हळूहळू आईजवळ राहणं, आईसारखं बोलणं, आईसारखं चालणं, हे आणि आईजवळच झोपणं, हे सगळं जे काही आहे तिचं चाललेलं आहे. तर त्या राणीच्या दृष्टिकोनातून आई हे दैवत असल्यामुळे तिची काय आहे, तर ती तिची समीपता नावाची मुक्ती आहे. आता तिसरी जी मुक्ती आहे स्वरूपता नावाची. आता ती आणखीन मोठी होते, आणखीन मोठी झाल्यावर आता ती अगदी आईसारखी दिसायला लागते. आई जशा काही वेण्या घालत होती तशीच ती वेण्या घालते. त्याचबरोबर आई ज्याप्रमाणे बोलते, वागते, तशाच पद्धतीची तिची काय असते, तर शब्दफेकही तशीच करते. तिच्या आवडीनिवडी सुद्धा काय असतात, त्या राणीच्या आवडीनिवडी सुद्धा ज्या आहेत त्या सगळ्या आईसारख्याच असतात. आईला ते जे आवडतं तेच तिला आवडतं. आईला जशा प्रकारची आई त्या ठिकाणी काय, तर रूप किंवा असतं आईचं, तर तशी आपण म्हणतो ही पण बापरे किती आईसारखी ही मुलगी दिसते, अशा पद्धतीने आपण बोलतो सुद्धा. आता ही जी काही मुक्ती आहे, म्हणजे या दृष्टांतातून आपण समजावून घेतो आहोत, तर ही जी मुक्ती आहे की आईसारखंच बोलते, आईसारखंच वागते, आईसारखेच हातवारे करते, हावभाव जे असतात ते सगळे आईसारखे करते, आणि आईसारखंच तिला सगळं काही, आईला जे जे आवडतं ते आवडायला लागतं.
आता ही जी काही मुक्ती आहे ही त्या ठिकाणी स्वरूपता नावाची मुक्ती आहे. आता ती राणी आणखीन मोठी मोठी होते आणि एक दिवस तिचं लग्न होतं आणि लग्न झाल्यावरती आता ती त्या ठिकाणी काय करते तर जेव्हा लग्न होऊन तिला जेव्हा पहिलं बाळ होतं, अपत्य होतं, म्हणजे ती राणी जेव्हा आई होते तर जेव्हा आईचा अनुभव घेते तेव्हा खरी आई काय आहे याचं काय येतो तिला तर याचा अनुभव येतो. आजपर्यंत ती आईविषयी 2-2 पान निबंध लिहित होती. निबंध लिहायला सांगितल्यावर आई अशी आहे, आई तशी आहे, अमुक आहे, तमुक आहे वगैरे वगैरे. पण जेव्हा त्या ठिकाणी ती राणीच जेव्हा स्वतः आईच होते, अपत्य होतं तिला, तेव्हा ते आईच होणं हेच काय आहे तर त्या ठिकाणी तिची सायुज्य नावाची मुक्ती आहे. म्हणजे तशा प्रकारचा अनुभव आला की मग आता ती म्हणते की नाही आता मी बोलू शकत. आई काय आहे हे मी नाही आता सांगू शकत. आई कशी असते त्या आईहूनच अनुभवावं लागतं आणि तो अनुभव जो आहे तो बोलण्याच्या पलीकडे आहे, तो सांगण्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने या दृष्टांतातून आपल्याला काय तर हे लक्षात येतं की या तिन्ही प्रकारच्या मुक्ती ज्या काही आहेत त्या कशा आहेत तर त्या नाशिवंत आहेत आणि सायुज्य मुक्ती जी काही आहे ती मात्र शाश्वत अशा प्रकारची आहे. आणि तीच काय तर ती सायुज्य मुक्तीच हे तुमच्या आमच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आणि आत्मनिवेदन भक्तीच्या माध्यमातून म्हणजे क्रमविकास हळूहळू श्रवण करता 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 नवविधा भक्ती ज्या काही आहे हा जणू काही त्या याचा काय आहे तर साधकाचा तो प्रवास आहे. आणि त्या प्रवासाच्या माध्यमातून क्रमविकास होत 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 तो याची देही याची डोळा मग पाहू मुक्तीचा सोहळा. अशा पद्धतीने जे तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हा आमचं सुद्धा ध्येय जे काही आहे ते ध्येय म्हणजे याची देही याची डोळा असंच असलं पाहिजे, पाहू मुक्तीचा सोहळा. आणि तो तुम्हा मला प्राप्त व्हावा अशा प्रकारचे समर्थांजवळ सद्गुरूंजवळ प्रार्थना करून आजचं चिंतन त्यांच्याच चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.